नमस्कार मित्रांनो, आजची गोष्ट आहे लोक आपल्या लक्ष्यापर्यंत का पोहोचत नाहीत, स्वामीजींनी कुत्र्याच्या मदतीने समजावले. तर चला सुरुवात करूया गोष्टीला. एके दिवशी स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमात एक तरुण आला. तो खूप दुःखी दिसत होता. त्याने स्वामीजींसमोर दुःख सांगितले. मी जीवनात खूप मेहनत करतो, परंतु कधीही यशस्वी होत नाही. स्वामीजींना विचारले की देवाने मला असे नशीब का दिले? मी सुशिक्षित आणि मेहनती असूनही यशस्वी का नाही? स्वामीजींना त्या तरुणाची समस्या लक्षात आली. त्यावेळी स्वामीजींकडे एक पाळीव कुत्रा होता. त्यांनी तरुणाला सांगितले की तू या कुत्र्याला थोडेसे फिरवून परत ये, त्यानंतर मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देतो. तरुण आश्चर्यचकित झाला. तरीही कुत्र्याला घेऊन गेला. कुत्र्याला फिरवून तरुण परत आला आणि स्वामीजींनी पाहिले की तरुणाच्या चेहऱ्यावर चमक आणि स्मितहास्य होते, तर कुत्रा खूप थकलेला होता. स्वामीजींनी तरुणाला विचारले की कुत्रा एवढा थकलेला दिसत आहे आणि तू मात्र उत्साही दिसतोयस. तरुणाने सांगितले, मी तर सरळ आपल्या मार्गावरून चालत होतो, परंतु हा कुत्रा गल्लीतील सर्व कुत्र्यांमागे धावायचा आणि भांडण करून परत माझ्याकडे यायचा. आम्ही दोघांनी एक समान रस्ता पार केला, परंतु या कुत्र्याने माझ्यापेक्षा जास्त धावपळ केली आणि तो थकला. स्वामीजी हसत म्हणाले की हेच तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे. तुझे लक्ष तुझ्या जवळपासच आहे, ते जास्त दूर नाही, परंतु तू लक्ष्यापर्यंत पोहोचायचे सोडून इतर लोकांच्या मागे धावत राहतो आणि आपल्या लक्ष्यापासून दूर जातो. या प्रसंगाची शिकवण काय आहे? बहुतांश लोक इतरांच्या चुका शोधत राहतात आणि यशावर जळतात. आपले थोडेसे ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि अहंकारात इतरांना महत्त्व देत नाहीत. याच विचारांमध्ये स्वतःचा अमूल्य वेळ आणि क्षमता दोन्ही गमावून बसतात आणि जीवन एक संघर्ष बनून राहते. या प्रसंगाची शिकवण अशी आहे की इतरांशी स्पर्धा करू नये आणि आपले लक्ष इतरांकडे पाहून नाही तर स्वतःच निश्चित करावे.